बदलते मी अगं बघा हे मसाले आहेत ना, हे काळा मसाला आहे, हे विकतचा आहे आणि हा घरचा मसाला आहे. हो का, हा मसाला आहे ना थोडा थोडा टाकला ना सगळ्या भाजीत मी. गावरान मसाल्याची भाजी अशी झणकेबाज करता का नाही, अशी बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. चवीला मीठ तर बघितलं पाहिजे ना कसं आहे कसं नाही. हळू गॅसवर परतून परतून घेते ना. बघा हा ना मसाला तेलात चांगला परतून घेतलेला आहे. बघा कशी तरी आली आता ह्याला. मसाला थोडा घरचा जरी असला तरी असं थोडा हलवला शिजला ना तेलात, म्हणजे मग थोडी अशी तरी येते भाजीला. रविवार आहे, आज सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवशी चांगलं चांगलं खाऊ वाटतं सगळ्यांना. बघा हे सुकं मटण. थोडं वापरून द्यावा, थोडं दणलं ना म्हणजे व्यवस्थित होईल. तिखटपणा हा मरतो चांगलं जरा त्याचा. गावरान घरी कुठल्याही मसाल्याची भाजी. पहिला मिरची पाट्यावर वाटून धने मसाला मिरची सगळी कितकी भारी भाजी व्हायची. आता आला मिक्सर. मिक्सर मध्ये सगळं लागतंय त्याला, तरी भाजी बनवताना हे सगळं तेल ही सगळं ह्यालाच लागतंय. सगळं मिक्सरलाच लागून बसतंय ते. बघा आता ह्या मटणच्या अंगापुरती भाजी केली. बघा आता किती तरी आली बघा. बघा आता ही भाजी बनवली मी. ही घरी मसाला कुटलेली भाजी आहे ही. उकळावर कुठलाय मसाला उकळावर. आता पहिला डांक्यावर कुटत होते लोक, आता काय होतंय आता बी डांक्यावरच लागले ती कुठायला. पण घरी मसाला कुठला ना बायांनी किलो अर्धा किलोचा 2 महिने कसा बी मसाला जातो अर्धा किलोचा. कारण घरी कुठल्याला मसाला असतो ना भाजी छान होती त्याने. आता भात झाला, भाजी झाली. तो काही तोंडी लावायला सकाळी लसणाची चटणी वाटली होती मी, पाट्यावर वाटली. ही पाट्यावर उट्यावर 2 लसणाच्या कुड्या आणि थोड्या मिरच्या घेतल्या होत्या, मीठ. हिने तोंडाला माणसांच्या पाणी सुटतंय मिरचीने. बघा आता ही भाजी भाजी उकळली की झाला आता
कशी काय तरी आली भाजीवर बघा. छान आली का नाही. घरगुती मसाल्याने भाज्या चांगल्या होत्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.